नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची अगदी सोपी पद्धत। आता ब्लाऊजला गोट घालण्यासाठी मी 1.25 इंच रुंद आणि गळ्याच्या लेंथ एवढी लांबी घेतलेली पट्टी घेतलेली आहे। तर गोट घालताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो पुढचा भाग ओके आहे की नाही ते पाहून घेणं, कारण पुढच्या गळ्याचा आकार आणि मागच्या गळ्याचा आकार एकसारखा असेल किंवा हुकपट्टी आयपट्टीची उंची व्यवस्थित झाली असेल तरच आपण गोट घालू शकतो। आणि इथे बऱ्याच जणी तिरकस पट्टीचाही गोट घालतात, पण मी तर इथं नेहमी सरळ पट्टीचा गोट घालते। शिवाय सरळ पट्टीचा गोट घातल्याने गोट उलटासुद्धा पडत नाही। तर तो कसा पाहूयात। तर आता ही जी पट्टी आहे हिची रुंदी जसं की मी तुम्हाला आधी म्हटले, मी इथे 1.25 ते 1.5 इंच घेते, कारण आता या ब्लाऊज पीसचे धागे जास्त निघत आहेत म्हणून मी ही 1.5 इंच रुंदीची घेतलेली आहे। आणि जर पट्टी कमी पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने थोडीशी पट्टी जोडून घेऊ शकता। एकदा जोडून घ्यायची, पुन्हा तिला ओपन करून जो जोडल्यानंतरचं कापड असतं ते वरती तरंगतं, त्यावरती एक दाबटीप द्यायची, म्हणजे ते आतमध्ये बसलं जातं आणि गोट जाडसर होत नाही, म्हणजे त्या ठिकाणी जिथे आपण ती कापड असतं तिथं। त्यानंतर ही पट्टी एका बाजूकडून या पद्धतीने 1/4 इंच अशी फोल्ड करून घ्यायची आणि अगदी मधोमध याला घडी घालून घ्यायची आहे। त्यानंतर घ्यायचा आहे ब्लाऊज। ब्लाऊजच्या नेहमी आपण लेफ्ट साईडकडूनच गोटपट्टी घालण्यास सुरुवात करायची आहे। तर आता जे मी आयपट्टी बनवलेली आहे त्या पट्टीवरती अगदी कडेवरती ही पट्टी अशी डबल घडी करून ठेवलेली आहे। आणि इथं पहा, अगदी इथे न ओढता शिलाई मारायची। फक्त शिलाईमध्ये ब्लाऊजचं काठ म्हणजे ब्लाऊजच्या गळ्याचा काठ आणि हे जे पट्टी आपण दुमडलेली असते या दोन्ही पट्टीच्या कडा या शिलाईमध्ये आल्या पाहिजे। आणि शिवाय एकसारखं मार्जिन 1/4 इंचापेक्षाही थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि खूप कमी एकदम कडेवरती शिलाई मारायची नाही, नाहीतर पट्टी पूर्ण उसवून बाहेर येते। अगदी 1/4 इंचापेक्षा थोडंसं कमी मार्जिन घ्यायचं आणि ही पट्टी एकसारखी जोडून घ्यायची आहे। आता तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर काय करायचं, तर ही पट्टी जोडताना थोडंसं जे शोल्डरचं आपण जिथं जॉईंट दिलेलं असतं तिथे त्या जॉईंटच्या मागच्या बाजूला म्हणजे गळ्याच्या पुढच्या भागाला 1.5 इंचापर्यंत आणि गळ्याच्या मागच्या भागाला 1.5 इंचापर्यंत थोडंसं पट्टीला तिथे ताण द्यायचा आणि मग ही पट्टी जोडून घ्यायची, म्हणजे तुमचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेमसुद्धा 90% कमी होतो। तर या पद्धतीने आता मी पुढच्या भागाला पट्टी जोडून घेतली, त्यानंतर मागच्या भागालाही जोडून घ्यायचे। आणि फक्त गोट पट्टीमुळे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम कमी होतो असं नाही, पण 90% ही टिप्स फॉलो केल्याने सुद्धा होतं। दुसरी टिप्स अशी आहे शोल्डर उतरू नये म्हणून, की शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे गळ्याच्या भागाकडून। जर तुम्ही डीप गळा शिवत असाल तर गळ्याच्या भागाकडून शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे। आता पहा, ही पट्टी जोडत आपण ब्लाऊजचा जो राईट पार्ट आहे त्या बाजूने आल्यानंतर इथे पट्टी जोडून घ्यायची आहे एकसारख्या मार्जिनवरती आणि 1/2 इंच जे कापड आहे ते शिल्लक ठेवायचं आहे, कट करून घ्यायचं आहे। आणि हे 1/2 इंचाचा भाग आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करून त्यावरती शिलाई मारायची आहे। त्यानंतर आता हे जे धागे आहेत ना ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। प्रोफेशनल टेलर हेच करतात। फिनिशिंग ब्लाऊजला छान असेल की आपोआप कस्टमर आपल्याकडे खेचलं जातं। आणि फिनिशिंग, फिटिंग आणि कटिंगसुद्धा असं नाही की फक्त फिनिशिंग असेल तरच कस्टमर येतं, तर कस्टमरला ब्लाऊजसुद्धा त्याच पद्धतीने बसला पाहिजे। तर ब्लाऊज शिवताना या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, टिप्स असतात, आपण फॉलो केल्या तर अगदी व्यवस्थित ब्लाऊज बसला जातो। आता इथे पहा, गोट घातल्यानंतर जर हे धागे बाहेर निघले तर हा प्रोफेशनल ब्लाऊज वाटणार नाही, त्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसणार नाही, अगदी धागे धागे दिसतील। म्हणून या पद्धतीने थोडंसं एकसारखं जे धागे आहेत, कुठं कमी जास्त कापड झालेलं असतं तर तेही या पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं। त्यानंतर ही पट्टी पहा, या पद्धतीने हा जो जोडलेला भाग आहे त्याला अशी गुंडाळून घ्यायची आहे। कापड आतमध्ये घ्यायचं आहे आणि ही पट्टी त्याला गुंडाळून घ्यायची आहे। गुंडाळल्यानंतर जी खाच पडते शिलाईची त्या खाचेमध्येच आपली ही वरून मारणारी शिलाई बसली पाहिजे, तरच गोट छान येतो। खाचेच्या बाहेरसुद्धा येऊ द्यायचं नाही आणि खाचेच्या वरतीसुद्धा जाऊ द्यायचं नाही। अगदी ती खाच आहे त्या खाचमध्येच आपण ही शिलाई मारायची आहे, म्हणजे गोट छान बसला जातो आणि गोट उलटा पडत नाही। गोट उलटा पडण्याचे 2च कारणं असतात, एक तर आपण तो खाचेच्या वरच्या बाजूने शिलाई मारली जाते किंवा खाच सोडून जरासं अलीकडे शिलाई मारली जाते आणि
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही पट्टी खेचत असाल तर त्यावेळीसुद्धा गोट ताणल्यामुळे उलटा पडतो. तर बिलकुल खेचायचं नाही, फक्त शोल्डरच्या अलीकडे आणि पलीकडे 1.5 इंच ते शोल्डर डाऊन होऊ नये म्हणून करायचं. तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला या छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करून तुम्ही ब्लाऊजला गोट घाला. तुमचा गोट कधीच उलटा पडणार नाही ह्याची 100% खात्री. शिवाय इथे तिरकस पट्ट्या कट करण्याचा त्या जोडण्याचंही काही काम राहत नाही, म्हणजे तुमचं कामही वाचतं, वेळही वाचतो, शिवाय ब्लाऊजला गोटसुद्धा छान येतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या, आवडल्या असेल तर कमेंट करून सांगा. पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने नवीन असताल तर एखाद्या वेळेस ही पद्धत वापरून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा आणि मग तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि जर व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती नवीन असताल, अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असे आपल्या चॅनलवरती छान छान व्हिडिओ शिलाईविषयी बघता येतील. शिवाय आपण ब्लाऊज डिझाईन, स्लीव्ज डिझाईनसुद्धा बनवत असतो, तेही तुम्हाला पाहता येतील. शिवाय कटिंग, स्टिचिंगचे सर्व व्हिडिओ असतात. तर चला, पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.